नमस्कार, मी मनुश्री पाटील. आम्ही मतदार या शोमधून आपण थेट मतदारांच्या मनातल्या भावना जाणून घेतो आहोत. सध्या आपण पोहोचलेलो आहोत ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात. या मतदारसंघात विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांच्याबद्दल मोठ्या प्रमाणात नाराजी होती. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेकडनं नेमकं कोणाला तिकीट मिळणार याबद्दल उत्सुकता होती. पण त्यातच काँग्रेस राष्ट्रवादीने थेट संजय दिना पाटील यांचं नाव जाहीर केल्यामुळे चुरस आणखीच वाढली. पण दुसरीकडे ऐनवेळी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेकडनं थेट मनोज कोटक यांना उमेदवारीच्या रिंगणात उतरवण्यात आलं. तर याच मतदारसंघात रिपब्लिकन पक्षाचं मनसेचं सुद्धा तितकंच प्राबल्य आहे. वेगवेगळा असं चौबाजूनी हा मतदारसंघाचे विविध असे प्रश्न आहेत. पण मतदारांची मतं नेमकं कोणाच्या बाजूने जाणार याबद्दल खूपच उत्सुकता आहे. चला तर मग थेट जाणून घेऊया मतदारांकडनं. चला तर मग. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात सध्या आपण आहोत. मनोज कोटक भारतीय जनता पक्षाकडनं शिवसेनेच्या रिंगणात उतरलेत, तर दुसरीकडे संजय दिना पाटील सध्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मग मतदारांचं नेमकं काय मत आहे ते जाणून घ्या. सर, तुम्ही सांगा, या भागातल्या समस्या कोणत्या कोणत्या आहेत? इथे मुळात समस्या आहे ती रिडेव्हलपमेंटची. आणि कामराजनगरमध्ये हा म्हणजे पूर्ण कामराजनगरमध्ये एक मुख्य रस्ता आहे. त्याचं जडणघडण नेहमी वर्षाचे 12 महिने मुलांना शाळेत यायला जायला मुख्य प्रॉब्लेम हा रस्त्याचा आहे. त्याच्यानंतर लोकांचं जे डेव्हलपमेंट आहे घरांचं, SRA प्रकल्प असो किंवा टाउनशिप असो, एक जे येणारे खासदार असतील त्यांनी मुख्य करून या सगळ्या गोष्टीवरती लक्ष दिलं पाहिजे. आणि अशा बऱ्याचशे प्रॉब्लेम आहेत, मूलभूत गरजा आहेत. जसं पाण्याचा प्रश्न आहे, भरपूर अशा समस्या आहेत की जिथे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. परंतु अजूनपर्यंत जे खासदार झाले आमच्या या विभागाचे, पाहिजे तसा विकास आमच्या या झोपडपट्टीचा झालेला नाही आहे. त्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. पण मग आता तुम्ही खासदारापेक्षा पासून समाधानी आहात का? थोडंसं मोदी सरकारचं जे मोठ्या वरच्या लेवलला आहे त्या सुविधा गोरगरिबांना मिळत आहेत. परंतु जसं पाहिजे तसं जे आमचा जो हा स्लमचा विभाग आहे, स्लमचा जो भाग आहे तो पाहिजे तसा डेव्हलपमेंट झालेला नाही. त्याच्याबद्दल जर असं मोदी सरकारने आणि या भावी जे खासदार असतील त्यांनी जरा लक्ष दिलं तर बरं होईल. इथल्या लोकांचं काहीतरी भलं होईल. आपण बघतो, या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात रमाबाई आंबेडकर, कामराजनगर सारखा हा भाग येतो. या भागामध्ये नेमकं लोकांचं काय म्हणणं जाणून घेतलं. रिडेव्हलपमेंट सारखा महत्त्वाचा प्रश्न आहे, तो अजूनही प्रलंबित आहे. काय नेमकं इतर जणांच्या समस्या ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग. एक भाऊ आपल्या बरोबर आहेत, आपण ते त्यांच्याकडे जा. दादा, काय नेमकं सांगायला, विभागातल्या समस्या कोणत्या कोणत्या आहेत? मॅडम, आम्ही ज्या विभागामध्ये राहतो आहे त्या परिसरामध्ये साधारणपणे 2 ते 3-4 लोकसंख्या आहे. ते लोकसंख्या जास्त असल्यामुळे मूलभूत सुविधा त्या कमी आहेत. आमच्या विधानसभेचे आमदार आहेत, काम चांगलं करत आहेत. पण ह्या मूलभूत सुविधाचं निवारण न करता आमच्या इथे पुनर्विकास लवकर व्हावा यासाठी आम्ही जो खासदार निवडून देऊ त्यांनी एक चांगलं काहीतरी काम करावं या पुनर्विकासासाठी, अशी इथल्या लोकांची इच्छा आहे. निश्चित. पण तुम्ही आत्ताचे जे खासदार आहेत त्यांच्यापासून समाधानी आहात का? हो, समाधानी. म्हणजे आपल्या ह्या ईशान्य मुंबईमध्ये किंवा आमच्या विधानसभेमध्ये जेवढं पुनर्विकास पाहिजे किंवा जेवढं विकास पाहिजे तेवढं त्यांनी केलेलं आहे. मेट्रो वगैरे आहेत, रस्ते वगैरे, स्टेशन वगैरे, तिथलं परिसर थोडं त्यांनी डेव्हलपमेंट केलेलं आहे. मग तर रेल्वेच्या समस्या खरं तर किरीट सोमय्या यांनी सोडवलेल्या आहेत. मात्र दुसरीकडे पुनर्विकासाचा जो प्रश्न आहे तो अजूनही प्रलंबित आहे. इतरही काही लोक आहेत, त्यांच्याशीकडे आपण सुद्धा जाणार आहोत. चला तर मग. आपण बघतो आणखी काही जण आहेत, त्यांच्याकडे जा. दादा, या भागातल्या मुळात समस्या कोणत्या कोणत्या आहेत? या भागामध्ये तसं बघायला गेलं तर ट्रॅफिकची समस्या फार आहे आणि पाणी प्रश्न अजूनही प्रलंबितच आहे. या भागामध्ये जी मेट्रो यायला पाहिजे होती ती अजूनपर्यंत आलेली नाही, ही समस्या. पण आता जे किंवा खासदार आहे त्या खासदारापासून तुम्ही समाधानी आहात? हो, 100% समाधानी होतो. तर तुम्ही सांगता जे एवढे प्रश्न आहे, रिडेव्हलपमेंटचा अनेकांनी प्रश्न मांडलेला आहे, त्याची कशा आता खासदाराकडनं एकूण दखल घेतली जाते? या येणाऱ्या जी लोकसभा जी आहे त्याच्यामध्ये जे निवडून आल्यानंतर जे खासदार आहेत त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे की जे डेव्हलपमेंट आहे ते 100% पूर्ण होईल त्या ठिकाणी. मग तर खासदारापासून समाधानी असलेली लोकंसुद्धा आपल्याला आढळून येत आहेत. हा जो संपूर्ण वस्ती, आपण कामराजनगरचा हा भाग आहे, रमाबाई आंबेडकर सारखी सुद्धा वस्ती या भागात आहे, तिथल्या सुद्धा लोकांचं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग.
लोकसभा मतदारसंघामध्ये आपण आहोत. अनेक या भागातले प्रलंबित असे प्रश्न आहेत. आपण करतोय भारतीय जनता पक्ष आणि थेट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थेट लढत आहेत. काय नेमक्या मतदारांच्या समस्या आहेत, त्यांचे नेमके काय प्रश्न आहेत, आपण थेट जाणून घेणार आहोत. एक ताई आपल्याबरोबर आहेत. ताई, किती वर्ष तुम्ही या भागामध्ये राहता साधारणतः? 35 वर्ष. काय नेमक्या साधारण या भागातल्या समस्या तुम्हाला जाणवतात? या भागामध्ये किरीट सोमय्या पहिले खासदार होते. त्यांनी त्यांच्या परीने भरपूर कामं केलेली आहेत. तर बाकी काही समस्या तर पाणी बिणी तर इकडे भरपूर आहे. पण एक गृहिणी म्हणून तुम्हाला नेमकं काय वाटतं साधारणतः? वस्ती जास्त आहे तर जास्तीत जास्त चांगली घरं व्हायला पाहिजे. निश्चित म्हणजे पुनर्वसनाचा मोठा हां प्रश्न आहे हां या भागामध्ये. ओके. दादा, तुम्हाला काय वाटतं, कितने सालों से आप ये एरिया में रह रहे हो? 15 वर्ष से मैं यहाँ रहता हूँ. क्या क्या समस्याओं का सामना करना पड़ रहा है? समस्या कुछ नहीं है कि एक यातायात का ये जो भूमारी का मार्ग है, कई बार इसका जो है काम चालू करने के लिए लोग प्रयास किए, लेकिन अभी तक हुआ नहीं. हम लोग चाहते हैं ये हो जाए तो सबसे अच्छा होगा. और तो ऐसा कोई समस्या नहीं है, आराम से पानी वानी मिल रहा है. अभी पहले जैसी स्थिति नहीं है. अभी काफ़ी सुधार हुआ है यहाँ पर. पिछले 10-15 सालों से काफ़ी मेहनत यहाँ के प्रतिनिधियों ने किया है. ताई, नेमकं काय सांगा, रेल्वे बाबत नेमक्या काय समस्या आहेत काय काय? रेल्वेसाठी तर खूपच सुंदर खासदारांनी काम केलेलं आहे. म्हाताऱ्या लोकांना चालण्यासाठी त्यांनी एस्केलेटर जे बसवले आहेत त्यामुळे सगळे लोक खुश. म्हणजे तुम्ही तुमच्या खासदारापासून समाधानी आहात? हो, समाधानी, नक्कीच समाधानी. आपण बघतोय की अनेक कामं किरीट सोमय्या यांनी केलेली आहेत आणि त्याबाबत समाधानी असल्याचं काही आपल्याला अजूनही काही महिला आहेत. आपण थेट त्यांच्याकडे. ताई, नेमका या साईडला याल तुम्ही जरा. ताई, नेमकं काय सांगाल, या भागामध्ये तुम्ही किती वर्षापासून राहताय? मी या भागात 30 वर्ष राहते. काय काय नेमक्या विभागातल्या समस्या आहेत? समस्या तशाच आहे, बऱ्यापैकी चांगल्या पण आहेत आणि बऱ्यापैकी वाईट पण आहेत. समस्या कधी बऱ्या नसतात. तुम्ही काय नेमकं सांगाल? काय काय आता जरा सुधारणा झालेल्या आहेत आणि बऱ्याचशा अशा आहेत की पाण्याच्या समस्या आहेत, लोकांचे रस्ते व्यवस्थित नाही आहेत आणि महागाई तर म्हटलं तर आता सध्या तर सरकार चांगलं आहे म्हणून व्यवस्थित सगळं चाललं आहे. पण इथं स्लम एरिया आहे ना, स्लम एरिया जरा अंतर्गत भागात कोणी जास्त यायला मागत नाही. त्यामुळे इकडच्या साईडला लोकांकडे जरा स्लम एरियामुळे मग लोकांना सगळ्यांनी बघायला पाहिजे. सरकारने सुद्धा हे पुनर्वसनाचा मोठा प्रश्न. हां, मग पुनर्वसनाचा मोठा प्रश्न आहे. त्या मिळाल्या समाधानी आहेत त्या गृहिणी असं सध्या म्हणत आहेत. समस्या मात्र वेगळ्याच आहेत. पाण्याचा प्रश्न या भागात मोठ्या प्रमाणात आहे, पुनर्वसनाचे प्रश्न आहेत. आणखी काही जण आपण थेट त्यांच्याकडे जाऊया. दादा, काय नेमकं सांगाल, या भागात आम्ही खरं मतदारांचा किंवा सर्वसामान्यांची मतं जाणून घेतो. या विभागामध्ये तुम्ही किती वर्षापासून राहता? मला 50 वर्ष झाले. काय काय समस्या आहेत त्या भागामध्ये? एवढी वर्ष तुम्ही बघितलं, काय काय डेव्हलपमेंट झालेले आहे? रिडेव्हलपमेंटचं काम चालू आहे, काही ठिकाणी झालेलं आहे आणि आता परत ते नवीन GR निघाल्यामुळे परत होणार आहे. आता होईल असं वाटते. 50 वर्ष तुम्ही राहतायत, अजूनही जैसे ते स्थिती आहे की किती बदल झालाय साधारण? खूप बदल झालेला आहे, बदल खूप झालेला आहे. अच्छा, तुम्ही नेमकं काय सांगाल, काय समस्या तुम्हाला जाणवते? मी इथला लोकल नाही आहे, परंतु माझ्या मित्रांना इथे भेटायला आलेलो, पण वारंवार येत असतो. पूर्वी इकडची परिस्थिती भरपूर वेगळी होती. आता रस्त्यांपासून पाण्याची समस्या, आपण इथे जिथे उभे आहोत ते आंबेडकरांचा पुतळा, त्याची पण तुम्ही जर बघाल आता डागडुजी आणि त्याचं नूतनीकरण जे करण्यात आलेलं आहे, या भरपूरशा गोष्टी इकडे डेव्हलपमेंटच्या झालेल्या दिसत आहेत. निश्चितच आपण बघतोय की साधारणतः लोक इथे समाधानी मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात. समस्या प्रत्येक विभागात आहेतच, पण या समस्यांचं निराकरण होताना एक सर आपल्याला. दादा, काय नेमकं सांगाल, या भागात तुम्ही साधारणतः किती वर्ष राहता? मी गेली 10 वर्ष भागामध्ये राहतो. काय नेमक्या समस्या जाणवतात किंवा काय तुम्हाला जाणवतं, किती बदल झाला आहे? नाही, बराच बदल झाला या BJP सरकारमध्ये. बराच बदल झाला. आमच्या अगोदरचे जे खासदार होते किरीट सोमय्याने या भागामध्ये बराच बदल केला. बराच बदल म्हणजे ॲक्च्युली आता आपल्या इथे जे घाटकोपर रेल्वे स्टेशन आहे, रेल्वे स्टेशनवरती बरेच एस्केलेटर्स साहेबांनी लावले. जे स्टेशन आणि रेल्वेच्या मध्ये जे अंतर होतं त्यातून बरेच ॲक्सिडेंट्स व्हायचे, त्याच्यावरती ते फलाटाची उंची साहेबांनी बरीच कमी केली. अशा घाटकोपरपासून कल्याणपासून CST बऱ्याच स्टेशनची फलाटाची उंची साहेबांनी कमी केली. त्याच्यानंतर बरेच एस्केलेटर लावलेले आहेत. अजूनही साहेबांचं बरंच काम चालू आहे. त्यामुळे आम्ही खासदारांकडून समाधानी आहोत आणि खासदारांचं चांगलं आणि सुंदर काम आहे. आपण बघता खरं तर रमाबाई आंबेडकर नगरात आहेत, पण या ठिकाणी असलेले अनेक गुजराती मतदार सुद्धा आपल्याला भेटले. समाधानी असल्याचं अनेक जण सांगता आहेत, पण काही जण मात्र समस्या सुद्धा तेवढ्याच मांडतात. इतरही काही नागरिक आहेत, त्यांच्याशी बोलूया. नेमकं काय सांगा, भागातलं किती वर्षापासून तुम्ही या भागात राहता? मी लहानपणापासून रमाबाईमध्येच राहतो आणि खूप दिवसापासून आम्ही इथंच राहिलं. म्हणजे माझा जन्म पण घाटकोपरचाच आहे
आम्ही तर पाठिंबा नाही तर भारी भोजन महासंघालाच देणार आहे. कारण इकडचे बरेच लोक किती वरडू द्या, प्रकाश आंबेडकर हे आमचे वडिलांसारखे ते बोलायला गेले तर म्हणजे बाबासाहेबांचा नातू म्हणजे तो आमचाच कोणीतरी रक्तातला. त्याच्यामुळे आम्ही वंचित भोजनलाच आम्ही मत देणार. ह्या भागातल्या समस्या कोणत्या कोणत्या आहेत? समस्या खूप काय मॅडम, जो पण येतो इथं उभा राहतो, बिल्डिंग बनणार नाही काय नाही, याच्यामध्ये आमच्यामध्ये खूप मारामारी असल्यामुळे आम्ही वंचितलाच पाठिंबा देणार आहे. भाऊ आहे आपल्याबरोबर. दादा, काय नेमकं सांगाल या भागात साधारणतः तुम्ही किती वर्ष राहता? आम्ही जन्मापासूनच या भागात राहतो. कोणत्या कोणत्या समस्या या ठिकाणी आहेत? या ठिकाणी खूपच समस्या आहेत. स्लममध्ये ज्या ज्या समस्या असतात त्या सगळ्याच आहेत इथं. म्हणजे अगदी पिण्याच्या पाण्यापासून ते शौचालयापासून तर गटारीपर्यंत पायवाटापर्यंत बहुतेक खूपच समस्या आहेत. आपण बघतो इथे एकीकडे भारतीय जनता पक्षाचे मनोज कोटक आहेत, राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील, यांच्यात महत्त्वाची टक्कर मानली जाते. पण काय नेमकं सांगाल, तुम्ही समाधानी आहात या खासदारांबद्दल? या विद्यमान खासदाराबद्दल समाधानी आहात? विद्यमान खासदाराचं काही काम नाही आणि माझी खासदाराचं काही काम नाही. आपण बघतो की भारतीय जनता पक्ष असो, राष्ट्रवादी असो, यांना टक्कर द्यायला वंचित बहुजन आघाडी सुद्धा तितकीच जोमाने मैदानात उतरलेली आहे. घाटकोपरच्या भागात आहोत, रमाबाई आंबेडकर नगरमध्ये आहोत. वंचित बहुजन आघाडीला सुद्धा वाढता पाठिंबा या भागात आहे. आणि दोन्ही म्हणजे जे महत्त्वाचे जे उमेदवार म्हटले जातात, एकीकडे मनोज कोटक आहेत, दुसरीकडे संजय दिना पाटील आहेत, यांच्याबद्दलची तीव्र नाराजी सुद्धा या भागामध्ये तेवढीच दिसून येते. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आपण आढावा घेत आहोत. साधारणतः घाटकोपर आणि विक्रोळी इथल्या मतदारांची काय मतं आहेत ते आपण जाणून घेतलं. तर दुसरीकडे उच्चभ्रू वस्ती असलेल्या मुलुंड भागातल्या मतदारांची काय मतं आहेत हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. पण घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज. साधारणतः आपण बघितलं पुनर्वसनाचा इथे मोठा प्रश्न आहे. त्याचबरोबर डम्पिंग ग्राउंडचा सुद्धा इथे प्रश्न आहे. विद्यमान खासदार आहेत किरीट सोमय्या, यांनी खरंच यांचे प्रश्न सोडवण्यासाठी यशस्वी झाले आहेत का? आणि त्याचबरोबर संजय दिना पाटील यांच्याकडनं सुद्धा त्यांच्या काय अपेक्षा आहेत मतदारांच्या, ह्या सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग. आपण बघतोय की साधारणतः घाटकोपरमधल्या मतदारांची काय मतं हे आपण जाणून घेतली. विक्रोळीमधल्या टागोर नगर या भागात आहोत, इथल्या मतदारांची नेमकी काय मतं आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. एक दादा आपल्याबरोबर. दादा, काय नेमकं सांगाल, साधारणतः भागातल्या समस्या कोणत्या कोणत्या आणि किती वर्ष तुम्ही या भागात राहता? या भागात तर मी माझा जन्मच या भागामध्ये झालेला आहे. समस्या तशा बऱ्यापैकी आहेत, पण बऱ्यापैकी गेल्या वर्षी च्या खासदारांनी आणि आमदारांनी काम करून तर बऱ्यापैकी सॉर्ट आऊट केलेले आहेत. पण तरी काही गोष्टींसाठी आमची अपेक्षा आहे की अजून काही गोष्टी व्हाव्यात. जसे रस्त्यांचे प्रश्न आहेत, काही पाण्याचे प्रश्न आहेत. इथे बऱ्यापैकी म्हाडा वसाहती आहे, म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न आहे. त्या प्रश्नावरती येणाऱ्या खासदारांनी खूप चांगलं काम करावं अशी आमची अपेक्षा आहे. बरोबर आहे. त्याचबरोबर दादा, आपण बघतोय तर जो नवीन खासदार येईल त्याने नेमकी कोणती कोणती कामं करावी अशी तुमची अपेक्षा आहे? ज्या विभागात मी राहतो त्या विभागामध्ये तर पुनर्विकासाचाच महत्त्वपूर्ण प्रश्न आहे आणि थोडाफार पाण्याचा येतो. तर त्या संदर्भात त्यांनी काम केलं तरी आमचं चांगल्यापैकी काम होऊ शकेल. तुम्ही नेमकं काय सांगाल? तुम्हाला समस्या जर म्हणायला गेलं तर आपण आता सध्या म्हाडाच्या वसाहतीमध्ये आपण उभा आहोत. म्हाडाच्या वसाहतीमध्ये सगळ्यात मोठा विषय तर येतो की डेव्हलपमेंट. म्हाडाची डेव्हलपमेंट खूप वर्षापासून राहिलेली आहे आणि गेल्या 5 वर्षामध्ये तर बऱ्यापैकी कुठेतरी प्रोसेस सुरुवात झालेली आहे म्हाडाच्या डेव्हलपमेंट बाबतीमध्ये. आणि बाकीचं एक नवीन शहर आहे, नवीन एक उमेद आहे, त्यामुळे आम्ही नक्कीच सपोर्ट करू. दुसरीकडे संजय दिना पाटील सुद्धा उभे आहेत, त्यांच्याबद्दल नेमकं काय सांगाल? ते सुद्धा खासदार होत गेलेले आहेत. हो, त्यांनी तर त्यांची पण कामं आहेतच, पण एक नवीन चेहरा, एक नवीन उमेद आपल्याकडे आहे, म्हणून आपण कुठेतरी त्याचा पण विचार केला पाहिजे. आपण बघतो साधारणतः हा विक्रोळीचा टागोर नगरचा भाग आहे. या भागामध्ये खास करून पुनर्वसनाचा प्रश्न गंभीर आहे. जो कोणी खासदार येईल त्या खासदाराने हे पुनर्वसनाचा प्रश्न सोडवावा अशी मागणी इथले नागरिक मात्र करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे अगदी भारतीय जनता पक्षाविरोधात थोडेफार समाधानी असलेले सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. यानंतर आपण थेट जाणार आहोत मुलुंडकडे. तिथल्या नेमक्या नागरिकांचं काय म्हणणं आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग.
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात सध्या आपण आहोत या भांडूप एरियामध्ये आपण आहोत. साधारणतः आपण विक्रोळी आणि घाटकोपर इथल्या नागरिकांचे काय प्रश्न आहेत ते बघितले. पुनर्वसनाचा या ठिकाणी गंभीर प्रश्न आहे. तर आपण भांडूपमधल्या एका सोसायटीत आलेलो आहोत. तिथल्या महिलांशी आपण काही बोलणार आहोत. ताई, नेमकं काय सांगाल या भागामध्ये काय काय समस्या? तुम्ही किती वर्षापासून या भागात राहता? माझा जन्म झालेला आहे इथे आणि मी जन्मतः इथेच राहते, याच एरियामध्ये. इथल्या प्रॉब्लेम्स तर खूपच आहेत. आमचा खासदार आम्ही कधी पाहिलेलाच नाही आहे, म्हणजे माझ्या एरियामध्ये तरी मी पाहिलेलं नाही आहे माझ्या खासदारांना. आणि ते कधी पण जास्त दिसतात पण स्टेशनवर ते टेप घेऊन तिथे उभे राहिलेले असतात, पण दुसरं काही ते कधी आलेले नाही आमच्याकडे, बोललेले नाही आहेत आमच्याकडे. साधारणतः काय काय समस्या आहेत पण खूप आहेत ताई. काय सांगायचं तुम्हाला. एक तर महागाई एवढी वाढलेली आहे, त्याच्यावर ट्रॅफिक कंजेशन. हे मेट्रो वर्क जेव्हापासून सुरुवात झालेली आहे तेव्हापासून एवढी ट्रॅफिक वाढलेली आहे, घरातून बाहेर निघायला भीती वाटते आता आजकाल. त्याच्यानंतर दुसरे खूप काही डम्पिंग यार्ड इथे आमच्याकडे खूप क्लोज बाय आहे. आणि मेन म्हणजे आमच्या इथे स्पोर्ट्स फॅसिलिटीज काही नाही आहेत. म्हणजे आमचे यूथ जे इथले आहेत त्यांच्यासाठी अजिबात काहीही केलेलं नाही आहे. ताई, तुम्ही नेमकं काय सांगाल, काय समस्या आहेत ह्या सगळ्या भागामध्ये? रेल्वे स्टेशनमध्ये पण ते शौचालयामध्ये पण पाणी नसते आणि रेल्वे स्टेशनमध्ये पण काय ते लोकल ट्रेनमध्ये पण बसायला पण जागा नाही मिळते. आणि ते मेट्रो ट्रेन बनना रहे वो लोग, इसे जो लोकल ट्रेन में उनको करना चाहिए कुछ. वो लोग मेट्रो ट्रेन में ही पड़े हैं, उसकी वजह से कितना ट्रैफिक हो रहा है. आने जाने वालों को मतलब जो रास्ते पे चलने वाले हैं पदयात्री, उनको तो चलने को मौका ही नहीं मिलता है. ट्रैफिक इतनी हो जाती है, पॉल्यूशन भी इतना बढ़ रहा है कि उसकी वजह से उनको जो अभी आने वाले रहेंगे खासदार हैं आने वाले जो, वो कुछ करें. और उन्होंने बोला हुआ है कि आरक्षण मिलेगा लेडीज़ लोग को और 72,000 कुछ उनको लेडीज़ के अकाउंट में आएगा. अगर वो आते हैं तो हम लेडीज़ लोग को हाउस वाइफ को हम लोग को बहुत फ़ायदा हो सकता है. आपण तर सरकार सध्या विद्यमान सरकारच्या कामाबाबत, विद्यमान खासदाराच्या कामाबाबत नाखुश या ठिकाणी दिसत. आणखी काही स्त्रिया आहेत, आपण त्यांच्याशी जाऊन बोला. ताई, नेमकं तुम्ही काय सांगाल, या भागात तुम्ही किती वर्षापासून राहता? मी गेली 32 वर्ष या भागामध्ये राहते. आणि किती फरक जाणवलेला आहे किंवा सध्या तुम्हाला नेमक्या कोणत्या समस्या जाणवतात? गेली 5 वर्षामध्ये जी आपल्याला पाहिजे तशी समस्या म्हणजे सर्वात महत्त्वाचं समस्या म्हणजे बेरोजगारी वाढलेली आहे. आणि मुलांना मुलं शिक्षण घेऊन मुलं नोकरीसाठी वंचित राहिलेले आहेत. गृहिणी म्हणून नेमकं तुम्ही काय सांगाल? गृहिणी म्हणून मी दुसरं म्हणजे गॅसची सर्वात महत्त्वाची म्हणजे 350 वरून 1000पर्यंत जो गॅस केला, ही महिलांची खूप मोठी समस्या झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस एका रात्री त्यांनी नोटबंदी केली त्यावेळेस ज्या महिलांनी आपल्या संसारातून बचत करून 2 रुपये म्हणून त्यांनी बाजूला ठेवले होते, तेही त्यांनी त्या नोटबंदीच्या काळामध्ये त्या महिलांचे पैसे. एक ताई सुद्धा आपल्यावर आहे आणि खूप तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. तुम्ही नेमकं काय सांगाल? गृहिणी म्हणून तुम्ही नेमकं काय सांगाल? कोणत्या रोजच्या समस्यांना सामोरं जावं लागतं किंवा तुम्ही सरकारपासून खुश आहात? महिला या आपल्या किचन संबंधी जितक्या जवळ आहे त्यांचं महत्त्वाचं म्हणजे जो 350 रुपयाचा गॅस होता तो त्यांनी 1000 रुपयापर्यंत नेऊन ठेवलेला आहे. आणि सर्व याच्या भाजीपाला असू द्या, सर्वसामान्य जे जीवन आपण जगण्यासाठी ज्या वस्तू लागतात त्या सर्व महागाई GST लागल्यामुळे त्या 18% वाढलेल्या आहे. सकाळी उठल्यापासून जी कोलगेट लागते तर झोपेपर्यंत ज्या वस्तू फॅमिली बजेट पूर्णपणे कोलमडलेलं आहे. आणि फक्त या सरकारने गाजर दाखवलेलं आहे आणि दुसरं काहीही केलेलं नाही आहे. आणि त्यांनी सर्वसामान्य पब्लिक यांचं माणसांचं कंबरडच मोडून. तुम्ही या भागात राहता, साधारणतः भांडूप आणि या भागात आहेत, कोणत्या कोणत्या समस्या तुम्हाला साधारणतः रोज जगताना जाणवतात? सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात जास्त इथे स्लम एरिया आहे. स्लम एरियामध्ये पाण्याची समस्या असो, वॉटर मीटर गटर असो, रस्ते असोत, परत पाऊस पडल्यानंतर जे पाणी भरण्याचं असो आणि स्वच्छता ही BMCकडे जरी आहे, BMCच्या माध्यमातून नाल्यांची सफाई करतात ती सुद्धा व्यवस्थित होत नाही. त्याच्यामधून तो कचराच त्यांचा व्यवस्थित काढला जात नाही, त्यामुळे घरामध्ये पाणी शिरतं. ह्याचा डम्पिंग ग्राउंड आहे मुलुंडला आहे, विक्रोळीला, कांजूरला. जे डम्पिंग ग्राउंडसाठी त्यांनी सांगितलं होतं आम्ही पूर्णपणे ते डम्पिंग ग्राउंड बंद करू, पण त्यांनी अजून ते केलेलं नाही. त्याच्यावर फक्त त्यांनी ते याचा मेन पेपर टाकलेला
आहे. त्याचा वास रात्रीचा खूप त्रास होतो त्याचा. आम्ही त्या समस्येला तोंड देतो. तू सांगशील का, तू नेमकं किती वर्षापासून इथे भागात राहतेस? मी वर्षापासून नाही, पण इथे बरेच दिवस आहे. तर मला फक्त एवढं सांगायचं आहे की आमच्यासारखे जे यंगस्टर आहेत त्यांना हल्ली जॉब्स फार कमी, म्हणजे नाहीच आहेत. आम्हाला बेरोजगाराचा मोठा प्रश्न. बेरोजगार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. म्हणजे इथे असं कुठेही म्हटलं तरी पूर्ण मुंबईमध्येच जनरली, तर म्हणजे त्या लोकांसाठी पण काहीतरी विचार करायला पाहिजे असं माझं मत आहे. कारण की प्रायव्हेट जॉब्स आहेत पण सॅलरी फार कमी आहे आणि त्यामुळे एज्युकेटेड मुलं आहेत त्यांना कोणतेही जॉब करावे लागत आहेत लिटरली. म्हणजे खूप चांगले PhD आहेत, MBA होल्डर्स आहेत, डिग्री होल्डर्स आहेत, पण ते आज काय जॉब करत आहेत? तर त्यांची डिग्निटी किंवा त्याच्याप्रमाणे त्यांना जॉब्स अवेलेबल नाही आहेत. सो त्यांना जॉब मिळावेत हेच माझं मत आहे. आणि अतिशय बोलकी अशी प्रतिक्रिया आहे. बेरोजगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात भागामध्ये वाढलेलं आहे, देशात वाढलेलं आहे. त्यामुळे जॉब कुठेतरी निर्माण व्हावे अगदी सर्वसामान्य अपेक्षा व्यक्त करताना इथेच या संपूर्ण ईशान्य मुंबईत एकीकडे स्लमचा भाग आहे, एकीकडे उच्चभ्रू वस्ती आहेत. अनेकांना डम्पिंग ग्राउंडचा मात्र प्रश्न होतो आहे. रिडेव्हलपमेंटच्या सारखे महत्त्वाचे प्रश्न आहेत. या प्रश्नांकडे लक्ष वेधावं प्रत्येक खासदारांनी, हीच इच्छा इथले सर्वसामान्य नागरिक बोलून दाखवताना दिसत आहेत. आम्ही मतदार या शोमधून मतदारांची मतं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाकडे करता सगळ्यांचं लक्ष होतं, कारण विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांच्याबाबत असलेली नाराजी किंवा अंतर्गत गटबाजी यामुळे थेट आता भारतीय जनता पक्षाकडून मनोज कोटक यांना तिकीट देऊ करण्यात आलेलं आहे. तर दुसरीकडे आपण बघतोय काँग्रेस राष्ट्रवादीने थेट संजय दिना पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादी या दोघांमध्ये टक्कर दिसली तरी वंचित बहुजन आघाडी नेमकी त्यांची भूमिका काय असेल याबद्दल सुद्धा उत्सुकता आहे. कारण सगळेच जण आपण बघतोय, कोणी खासदारांबद्दल नाराज दिसलं तर कोणी संजय दिना पाटील यांच्याबद्दल खूप उत्सुक असलेलं बघायला मिळतं. त्यांच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा काही लोकांच्या आहेत, तर दुसरीकडे काही जण वंचित बहुजन आघाडीकडनं सुद्धा खूप अपेक्षा लोक ठेवून आहेत. या मतदारसंघात नेमकं काय होणार याबद्दल खूपच उत्सुकता आहे. निवडणुकांना अगदी आता थोड्या दिवसाचा अवधी शिल्लक राहिलेला आहे. त्यामुळे आता थेट मतदार राजा नेमकं कोणाच्या पारड्यात मत टाकतो हे आता आगामी 29 तारखेला स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष आता लागलेलं आहे ते म्हणजे या निवडणुकीकडे, या मतदानाकडे. आम्ही मतदार या शोमधून असेच मतदारांची मतं आपण जाणून घेत राहणार आहोत. पण आता आपण इथेच थांबूया. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.